नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. थंडीचा सीझन चालू झाला की थंडीच्या वेगवेगळ्या भाज्या पण येतात. तर आपण याच्या आधी आलू पराठा दाखवलेला. तर आज आपण पालक पनीर पराठा दाखवणार आहोत. अगदी मस्त असा आणि हिरव्यागार रंगाचा आणि छोट्या मुलांना सुद्धा आवडेल अशी पण मी एक थोडी वेगळी रेसिपी करणार आहे त्यांच्यासाठी. तर त्याच पराठ्याचा आपण म्हणजे रेसिपी हे करायला सुरुवात करूया. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण हा पालक घेतलेला आहे. पालकची काही पानं घेतलेली आहेत. याचं प्रमाण कमी जास्त किती पण करू शकतो. स्वच्छ धुवून घ्यायची, खूप माती असते त्याला. आणि आपण एका बाजूला पाणी उकळत ठेवलंय, ह्याच्यामध्ये आपण ही पालकची पानं अशी टाकणार आहोत. ब्लांच करणं म्हणतात ह्याला. आणि जास्त नाही, अगदी 2-3 मिनिटासाठी फक्त आपल्याला गरम पाण्यात हे खूप शिजवायची नाहीये, ह्याची प्युरी बनवायची आपल्याला. थोडीशीच आपण गरम करून घ्यायची. आणि हे पाणी मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, साधं थंड पाणी घेतलं तरी चालेल. पण हे जे पालक आहे गरम पाण्यातला, तो आपल्याला आता गॅस काढून टाकते मी. अगदी 2 मिनिटं फक्त आपण ठेवलीत आणि ही आता पानं त्याच्यातून निथळून व्यवस्थित ह्या थंड पाण्यात लगेच टाकून द्यायची, की त्याची प्रोसेस जी असते शिजण्याची ती बंद होते आणि जो रंग असतो हिरवागार तो मिळतो आपल्याला. तर ही अशी प्युरी आपण फ्रीजमध्ये करून ठेवली तर आपण त्याचे काही उपयोग करू शकतो. पॅटीस करू शकतो, सूप करू शकतो. तर जेव्हा वेळ असेल तेव्हा ह्या गोष्टी करून ठेवल्या तर बाकी पदार्थ करायला किंवा काही करायला वेळ नाही लागत. आता ह्यातून पुन्हा आपण काढणार आणि हे आता मिक्सरला बारीक करून घेणार. बारीक करताना ह्यात मी 2 मिरच्या घालते आणि थोडासा आल्याचा तुकडा घालायचा आपल्याला. आणि ह्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यात आपल्याला नंतर मग पीठ मळायचं आहे. आपण हे गव्हाचं पीठ घेतोय, नेहमीच आपलं असतं ते. आणि कमी जास्त प्रमाण जेवढी आपली माणसं असतील त्याप्रमाणे घ्या. थोडंसं आपण चवीनुसार 2 चिमूट मीठ घालतोय. थोडं आपण पिठात ओवा घालणार आहोत. आणि हे भाजलेले तीळ आहेत ते पण आपण पिठात टाकूया. आपण पालक प्युरी जी आहे इतका सुंदर रंग दिसतो कारण आपण थंड पाण्यात लगेचच घातलेलं, त्याच्यामुळे त्याचा रंग छान टिकून राहिला. प्रथम आपण पाणी नाही घालत आहोत, आधी प्युरी मध्ये बघूया. आणि भांड धुवून आपल्याला पाणी मिळेलच. थोडा घट्टसर असा गोळा करायचा आपल्याला. आपल्या प्युरीमध्येच इतकं व्यवस्थित मळलं जाते. आणि नंतर आपण त्याचा पाण्याचा वापर करणार आहोत. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तर एकदम छान, की रात्री सर्व तयारी करून ठेवली की सकाळी अगदी पटकन होणारा पराठा आहे हा. आणि त्याच्या रंगामुळे तर खूप छान वाटतो तो. आपला गोळा छान मळून झालेला आहे आणि आता आपण थोडंसं याला तेलाचा हात लावून सारण होईपर्यंत छान भिजेल ते पीठ. आपण याच्यामध्ये पनीरचं सारण करणार आहोत. इतका छान मऊ गोळा झालेला आहे आपला. आता हा आपण बाजूला ठेवूया. आपण सगळ्यांच्या आवडीचं असं पनीरचं स्टफिंग करणार आहोत. पनीर मी एकदम छान किसून घेतलेलं आहे
याचंही प्रमाण आपण कमी जास्त कसंही करू शकतो. यात आपण बीट घालणार आहोत किसून. मुलं असं खायला बघत नाहीत म्हणून हे असे प्रयोग करायचे. ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली. थोडं आलं आपण किसून घेतलेलं आहे. आणि ही आहे हिरवी मिरची, एकदम बारीक चिरून घ्यायची. आपण याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट घालणार आहोत चवीसाठी. थोडंसं 1-2-3 चिमूट आपण याच्यात मीठ घालूया चवीसाठी. आणि हे आता अलगद असं मी काटा चमच्याने ढवळते, नाहीतर ते सारण जे आहे ते खूप गोळा होईल. इतकं छान कलरफुल असं सारण मस्त झालेलं आहे बघा. आणि आता आपण लगेचच पराठा करायला घेऊया. त्यात आपण गाजर सुद्धा घालू शकतो, उकडलेला बटाटा घालू शकतो. आपल्या आवडीनुसार आपण काही करायचं, मस्त अगदी छान चव होईल असं बघायचं. आपण पराठा लगेच लाटायला घेऊया. आपण 2 छोट्या चपात्या लाटून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यात स्टफिंग भरणार आहोत. याच्यामुळे काय होतं की पराठा लाटता व्यवस्थित येतो, फाटला जात नाही. आणि लहान मोठ्या आकाराचे आपण कसेही करू शकतो. अशीच आपण अजून एक पोळी करून घेऊया. आणि ह्या पोळ्या कशा पातळ होतात, त्याच्यामुळे भाजताना आपल्याला व्यवस्थित भाजलं जातं. आपण ह्याच्यात आता स्टफिंग भरूया. आणि हे आता दुसरी पोळी आहे ती ह्याच्यावर अशीच लावायची. थोडं मधल्या ह्याच्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे अगदी शेवटपर्यंत ते पसरलं जाईल मिश्रण. आणि मग आपल्याला अलगद पुन्हा ह्याच्यावर लाटणी फिरवायची आहे. आपला लाटून झालेला आहे. थोडंसं तूप घातलंय मी आणि आता हा छान भाजून घेऊया. आता दुसरा जो दाखवणार आहे तो रोल करून दाखवणार आहे मी, की लहान मुलांना आपण टिफिन मध्ये पण देऊ शकतो. तेलाचा तुपाचा आपण आवडीनुसार वापर करू शकतो. पराठ्याला बटर पण चालेल लावलं तरी. मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आपल्याला. मस्त दोन्ही साईडने भाजून झाला की आपण छान या जाळीवर काढून घेऊया. किती छान दिसतंय बघा. आणि दुसरा कसा करायचा दाखवते. आता ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरायचं पुन्हा पहिल्यासारखंच. आणि हे असं पसरवायचं व्यवस्थित. इथून बाहेर येणार नाही म्हणजे मिश्रण. आणि ह्याला रोल करत जायचं आपल्याला.
घट्ट असा रोल करायचा. आणि हा आपण आता कट करणार आहोत. आता ह्याला आपण असे ह्याचे रोल हे कट करायचे. आणि ह्याला फक्त असं वरून प्रेस करायचं आपल्याला. हे सर्व आपण असे प्रेस करून घेऊया. अगदी लहान मुलांना टिफिनसाठी खूप सुंदर. आपण हे आता तव्यावर व्यवस्थित शेकवून घ्यायचंय, तेलाचा, तुपाचा किंवा बटरचा वापर करून. खूप छान दिसतात बघा. आणि मस्त शेकवून घ्यायचंय व्यवस्थित असं. मंद गॅसवर करायचंय कारण हे पीठ भाजलं गेलं पाहिजे व्यवस्थित. हे बघा, आपण पनीर स्टफ पराठा केलेला आहे, पालक पनीर पराठा. आणि त्यात आपण थोडं बीटाचा पण वापर केलेला आहे, थंडीसाठी अगदी स्पेशल असा. आणि छोटे हे पिन व्हील हे बनवलेत की लहान मुलांना पण टिफिन मध्ये पण देऊ शकतो. किती आकर्षक दिसतात ते बघा, रंगसंगती. आणि सोबत आपण दही दिलेलं आहे, टोमॅटो केचप आहे. अजून काय हवंय? तर थंडीची आपली सोय झालेली आहे. नाश्त्याला, जेवणाला आपण कधीही करू शकतो हे. आणि मस्त अशी रेसिपी आहे, अगदी पौष्टिक आहे मुख्य म्हणजे. तर रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.